नमस्कार, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि भाजी तर तुम्हाला दिसलीच असेल। आज आपण काय बनवणार आहोत। काही जणांना ही भाजी माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल। तर ह्या भाजीला नाव आहे कंटोळी। काही ठिकाणी ह्याला करुटले म्हणतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळं नाव दिलेलं आहे। सो आम्ही याला कंटोळी बोलतो। तर आज आपण ही खूप बहुगुणी भाजी आहे। आज आपण ही रानभाजी आहे आणि ही पावसाळ्यातच येते, सीजनल भाजी आहे ही पावसाळ्यातच आपल्याला भेटते आणि ही अगदी रानातले करुटले आपल्याला कंटोळे जे आहेत हे आपल्याला मिळालेले आहेत। सो म्हणून मी आज ही रेसिपी इथे बनवते। कंटोळे आपण मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण ही कट करून घेऊयात। देठाचा भाग आणि समोरचा भाग जो आहे थोडासा कट करून घेतलेला आहे आणि कंटोळी तुम्हाला हवी तशी तुम्ही कट करून घेऊ शकता। सो इथे मी लॉंग साइज मध्ये ते कट करून घेते आणि तुमच्या इथे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आमच्या ठिकाणी ह्या भाजीला कंटोळी नाव आहे आणि काही जण याला करुटले देखील म्हणतात आणि ही बहुगुणी रानभाजी आहे। जर तुम्ही खात असाल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा। तर आता ही व्यवस्थित भाजी मी जी आहे पूर्ण कट करून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो देखील कट करून घेऊयात। तर आता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो कट करून घेते आणि ह्याच बरोबर मी एक मीडियम साइज मध्ये टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील इथे कट करून घेते। आणि गॅसवर इथे मी टोप ठेवला होता आणि टोपामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं होतं। तेलात आता मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडली, यामध्ये जिरा देखील घालून घेतलेला आहे। जिरा मोहरी व्यवस्थित झाल्यावर मी याच्यात आता ठेचलेला लसूण घालून घेते। तुम्ही लसूण चिरून टाकला तरी चालेल, मी इथे ठेचून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। अगदी लाल होऊ नाही द्यायचा आहे, फक्त थोडासा कलर बदलला कांद्याचा तरीही चालेल। तर कांदा व्यवस्थित परतवून घेते मी इथे। कांदा झालेला आहे, यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आणि फक्त कांदा टोमॅटोवर होते ही भाजी। यामध्ये आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाहीये किंवा कोणता स्पेशल मसाला यामध्ये बनवून घालण्याची काहीही गरज नाहीये। अगदी इझी रेसिपी आहे, आम्ही अशी बनवतो आणि रस्याची देखील याची भाजी खूप छान होते। तर यामध्ये आता मी मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद देखील घालून घेते। बस, या व्यतिरिक्त आपण यामध्ये कोणताही मसाला यूज करायचा नाहीये। आणि तुमच्या इथे ही भाजी कशी बनवतात, तुमची रेसिपी तुम्ही माझ्यासोबत शेअर करा। खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कशी बनवता। या भाजीची नवीन काही रेसिपी असेल तर माझ्यासोबत शेअर नक्की करा। सर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये आता आपली भाजी घालून घेऊयात। आता हे परत एकजीव करून घेऊयात आणि ह्यामध्ये पाणी देखील घालायची गरज नाहीये, वाफेवरच ही भाजी शिजून येते। यामध्ये पाणी घालायची काहीही गरज नाहीये। तर ही आपण आता 10 मिनिटं शिजवून घेऊयात, जास्त वेळ लागत नाही या भाजीला। तर भाजी आपली शिजून तयार झालेली आहे। यावर आपण आता मस्तपैकी कोथिंबीर घालून घेऊयात। आणि मी ही अगदी कवळे होते म्हणून याच्यामधल्या बिया ज्या आहेत मी काढल्या नाहीत। काही जे असतात ते परिपक्व असतात, त्याच्यातल्या बिया ज्या आहेत खूप कडक असतात, तर त्या तुम्ही काढल्या तरी चालतील, कारण की इथे कवळे होते म्हणून मी बिया ठेवलेल्या आहेत। तर मस्तपैकी कोथिंबीर घालून आता इथे आपली भाजी जी आहे ही तयार झालेली आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आपण या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।